माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला नातेपुते गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 45,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि 1 मॅगझिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गौरव पोपट होळकर, वय वर्ष 31 असे आरोपीचे नाव आहे. नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांनी गस्त वाढवली होती. दरम्यान पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू असताना शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन इरा परिसरात काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी गौरव होळकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 45,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि 1 मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला. त्याने अवैध शस्त्र कुठून आणले, त्याचे कोण साथीदार आहेत याबाबत आरोपींकडून तपास करीत आहेत व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील सोनल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रुपनवर, देवीदास धोतरे, राकेश लोहार, रणजित मदने व राहुल हांगमोडे यांनी केली. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.